दरम्यान या सगळ्यानंतर आता सत्ताधाऱ्यांच्या वतीने देखील महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। आपण पाहूयात सत्ताधाऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय ते। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्राची जनता यांना माती खायला लावणार आहे, धूळ चाटणार आहे। आणि मग आतापासूनच आपण बॉम्ब मारली पाहिजे। विनोदजी, आतापासून सांगा। आम्ही तर बोलत होतो मतदार यादी अशी आहे, मतदार यादी तशी आहे, निवडणूक आयोगाचा घोळ आहे। हे सगळं त्याचं आता त्यांची ट्रायल चालू आहे, लक्षात घ्या। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता ही महायुतीला आपला कौल देणार आहे, महायुतीला आपलं मत देणार आहे आणि पुन्हा एकदा यांना घरी पाठवण्याचं काम हे महाराष्ट्राची जनता कळणार आहे। आणि त्यामुळे याची चाहूल यांना लागलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये काय निकाल लागणार आहे याची चाहूल त्याला लागली असल्यामुळे तो निकाल लागल्याच्या नंतर काय स्पष्टीकरण द्यायचं, त्या स्पष्टीकरणाचं बॅकग्राऊंड तयार करण्याचं काम या मोर्चाच्या माध्यमातून हे लोक करतायत। उद्या हरलो तर आम्ही मतचोरीमुळे हरलो, आम्ही ईव्हीएम मुळे हरलो, अशा प्रकारे मग माझा सवाल आहे उद्धव ठाकरेंना, मग हरुण खानच्या मतदारसंघात मतचोरी झाली नाही का? सत्ताधाऱ्यांच्या वतीने देखील आता या मोर्चाच्या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत। विरोधकांनी आता काही गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत आणि विरोधकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत तेही आपण पाहूया। व्हीव्हीपॅटचा वापर करावा ही विरोधकांची प्रमुख मागणी आहे। यासोबतच दुबार मतदारांची नावं बाद करा, तर मतदार यादीतील त्रुटी दूर करा ही देखील प्रमुख मागणी आहे। मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका नको, स्थलांतरित मतदारांची यादी जाहीर करा, बोगस मतदारांची नावं वगळा ही सुद्धा एक मागणी आहे। तर मतदार याद्या दुरुस्तीपर्यंत निवडणुका नको अशी भूमिका विरोधकांची आहे। तर याच मागण्यांना अनुसरून विरोधकांनी आज हा भव्य असा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाचा समारोप सुद्धा आता करण्यात आला आहे। तर विरोधकांच्या मोर्चाची दृश्य देखील आपण पाहतोय। महाविकास आघाडी, मनसे आणि मित्र पक्षांच्या वतीने आज भव्य असा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। दरम्यान या संदर्भात रवींद्र चव्हाण आणि मंगलप्रभात लोढा यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहेत, दोन्ही प्रतिक्रिया आपण ऐकूयात। काही घटक पक्षांकडून एक मोर्चा हा मुंबईमध्ये काढण्याच्या संदर्भातला निर्धार हा त्यांनी गेल्या 1 महिन्यापासून केला। अत्यंत जय्यत अशी तयारी या सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील असणाऱ्या सर्वांनी करायला सुरुवात केली। मुंबईकरांचे लोकांनी जागरूक लोक आहे, त्याने सर्व समज आहे काय करायचा। मी हा ज्या एक आंदोलनचा नाटक चालला आहे ते आंदोलनचे नाटकमध्ये मी उद्या जाऊन परवा इलेक्शन कमिशन मध्ये ऑफिशियली पत्र लिहिणार आहे की हे 3 विधानसभामध्ये त्यांची मांग स्वीकार करून तुम्ही मतदार यादीचा पुनर्वलोकन करावा आणि या 3 मतदार यादीमध्ये यदि तुम्हाला रोहिंग्या बांगलादेशी सापडले तर परत शोध करावा की कोणी रोहिंग्या बांगलादेशी इथे आणले, कोणी आधार कार्ड ओपन केले, आधार कार्डचे सेंटर ओपन केले, कोणी झुटे बिल बनवले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।